राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी, डोक्याला पडले 30 टाके। राहता तालुक्यातील वाकडी परिसरात एलम वस्ती भागात दत्तात्रय साबदे यांच्या गट नंबर 717 मध्ये कांद्याच्या शेतात काही दिवसापूर्वी आडगाव येथील मेंढपाळ नामे पोपट वराडे आपली पत्नी मोनाली व मुलीसह मेंढ्या चारण्यासाठी आले होते। गुरुवारी रात्री 2 वाजता शेतात रात्री झोपले असताना पत्नी मोनाली हिच्यावर बिबट्याने अचानक हल्ला करून तिला जखमी केलाय। हल्ला इतका गंभीर होता की तिच्या कपाळावर 30 टाके पडले। रात्र असल्याने रक्तभांबाळ अवस्थेत असूनही सदर कुटुंबियांना रुग्णालयात जाता आले नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी स्वखर्चाने खंडाळा येथील खरात हॉस्पिटल येथे सदर महिलेने उपचार घेऊन तदनंतर अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय उपचार घेतले। सदर परिसरात गेल्या कित्येक वर्षापासून बिबट्याचा त्रास शेतकरी सहन करत आहेत। काही दिवसांपूर्वी याच भागात एका मेंढपाळावर बिबट्याने हल्ला केला होता। परिसरातील शेळ्या, बकरे व कुत्रे बिबट्याने फस्त केलेत। सदर जखमी महिलेला शासनाकडून काही आर्थिक मदत मिळावी व परिसरात वन विभागाच्या मार्फत पिंजरे बसवण्यात यावे अशी अपेक्षा जखमी महिलेचे नातेवाईक व परिसरातील नागरिक करत आहेत। पोटाची खळगी भरण्यासाठी राहत्या घरापासून कोसो दूर येऊन मेंढपाळ आपला उदरनिर्वाह चालवतात। अशा परिस्थितीत असा प्रकार घडणे खरोखर दुर्दैवी आहे। निर्जन ठिकाणी आपल्या जीवाची पर्वा न करता खुल्या आसमानाला आपले छत समजून मेंढपाळ जीवन व्यतीत करतात। शासनाने सदर कुटुंबियांना मदतीसाठी ठोस पावले उचलावी हीच माफक अपेक्षा। मोनाली पोपट वराडे। बरं, नेमकं काय प्रकार घडला? ते झोपेल होते, 2 वाजता आलं, मार लागल्यासारखं रपकन मार बसला। मी उठून पाहिलं तर ते भनट पळल गेलं वरती। पोरगी होती जवळ, मावल्या माणूस होता जवळ, ते वाचले मायावरच आलं। तिला जर झालं असतं काय म्हणजे असं तर काय केलं असतं। नंतर काय केलं? कुठं ट्रीटमेंट कुठं घेतली? इथं खंडाळ्याला तिला टाके घातले, औषध इंजेक्शन मारले, मग दवाखान्यात आलं, परत खंडाळ्याला गेलो। खंडाळ्याला तिला पट्टी बदलवली, ती इंजेक्शन दिले आणि मग आले इथं बिरलवर। वन विभागाच्या अधिकाऱ्यांना वगैरे काही कळवलं का तुम्ही? नाही, यांचा कुत्रे आणि नवीन आता धनगर समाजाच्या लोकांवर हल्ला केलेला आहे आणि हल्ला असा जबरदस्त केलेला आहे का कमीत कमी तिला 30 टाके पडलेले डोक्यात। परिसरात अजून काय त्रास आहे त्या बिबट्याला? हे कुत्रे बित्रे पूर्णपणे कुत्र्याचा नायनाट केलेला आहे पूर्ण। आणि पाणी भरायचं म्हणलं तरी आम्हाला रात्री पाणी भरायला थोडी भीतीच वाटते। वन विभागाच्या अधिकाऱ्यांना काही पिंजऱ्यासाठी तुम्ही काही मागणी? 2-3 वर्षापूर्वी लावला होता, त्याच्यात काही ते बिबट्या आलेलं नाही। आम्ही त्याच्यात शेळी सोडून पाहिली आणि कुत्री पण सोडून पाहिली, पण त्याच्यात काही बिबट्या आलेलं नाही। आता तुमची काय अपेक्षा आहे? आता एक तर पिंजरा लावला पाहिजे इथं, आणि आता त्या गोरगरीब कुटुंबावर जे हल्ला झालेला आहे त्याला काही आर्थिक मदत भेटली पाहिजे सरकारकडून। इथं जवळ 15 ते 20 वर्षापासून बिबट्याचा वावर आहे। रात्री शेतकरी पाणी भरायला जात नाही आणि मेंढपाळ 1-2-3 महिने इथे येऊन राहतात। तर 2 वेळा असं झालं का त्या एक मेंढपाळावर हल्ला झाला 2 वेळा। तर परवा दिवशी रात्री हे कुटुंब झोपलेलं होतं, अचानक बिबट्याने हल्ला केला। त्या बाईच्या डोक्याला 30 टाके पडले। याच्या अगोदरच्या घटनेमध्ये असंच झालं, तो मेंढपाळ पूर्ण घायल झाला, त्याला 30-35 टाके पडले होते। आणि बिबट्या इतका त्रास देतो का कुत्रे तर ठेवलेच नाही, परंतु शेळ्या, बकरं, लहान वासरं त्याचा लई त्रास आहे। तुमची काय अपेक्षा? पहिल्याला पिंजरा लावला पाहिजे आणि ही जे गोरगरीब लोक इथं मेंढपाळ आहेत त्यांना आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा आहे। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी युनुस इनामदार। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।